अगदी अनिल पादरी यांच्या शुभ हस्ते हा हेतुजित मान सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत। माईची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन हा मान सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत। मी तेच म्हणत होतो की टाळ्या कोण वाजवतोय आणि त्या सेल्फी काढायला कोण जातोय। तुम्ही सगळे खेळाडू आहात, तुम्ही खेळताय ही अपडेट स्कोरर ठेवत असतो। कुणासाठी वाजवा किंवा नका वाजू, स्कोरर साठी फक्त इथे 2 टाळ्या वाजलेल्या आहेत। प्रत्येक खेळाडूला रिस्पेक्ट देणं फार महत्त्वाचे असते। त्याचबरोबर सगळी पारितोषिक झाल्याशिवाय कुणी इथून जायचं नाही हे तुम्हाला आता सांगतोय। कारण माझं पारितोषिक वाटण्याची पद्धत थोडी वेगळी असते। कारण 5 दिवस प्रत्येक जण मेहनत घेतो, प्रत्येकाला खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट देणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो, एका टायमाला कॉमेंटेटर नसला तरी काय हरकत नाही आहे, एका टायमाला यूट्यूब नसला तरी काय हरकत नाही आहे। तुमचे 2 पंच आणि स्कोरर हा तुम्हाला महत्त्वाचा तुमचा निर्णय हा कधी देत असतो। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लीड केली ते समालोचक म्हणजे प्रकाश भला, त्यांचा हेतुजित मान सन्मान आपण या आयोजन कमिटीच्या वतीने करणार आहोत। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने जो हेतुजित मान सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा। अतिशय चांगली क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला तब्बल 5 रात्री खऱ्या अर्थाने ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला ते प्रकाश भला ज्यांचा हा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचवण्याचं काम जी वाहिनी खऱ्या अर्थाने सातत्याने करत असते ती ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आपण पाहतोय। त्यांचाही आपण इथे हा मान सन्मान इथे संपन्न करणार आहोत आणि मी त्या वाहिनीचे सर्व बाळा बसमा यांना विनंती करतो आपला हा मान सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा। 5-0 मधून विश्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते। ज्यावेळेस सेटअप तयार करायचा होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने जरूर सेटअप तयार करताना भरपूर अडचणी आल्या। अगदी अडचणी नाही तर आयफोन देखील ठेवावा लागला आणि तो क्षण आणि तिथून जी झालेली सुरुवात आज संपूर्ण अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या कामाच्या जोरावरती आणि मेहनतीच्या जोरावरती हे यश इथे उपलब्ध केलंय। असंच अजून पुढे तुम्ही जा आणि अजून प्रगती करा हीच आमच्याकडे तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील।
चला सगळ्यांना अगदी सूचना दिली जाते या विभागामध्ये सातत्यानं जे संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होत आहेत त्यामध्ये प्रत्येक टीमला खरं आता निश्चित गुणवत्तेनुसार व प्रत्येक टीममध्ये जेणेकरून पारितोषिक कसं जाईल वैयक्तिक हे पाहून पारितोषिक खऱ्या अर्थाने निश्चित दिलं जात असतं। सर्वप्रथम खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने आपण हे अवॉर्ड देणार आहोत ज्यानं खऱ्या अर्थाने इनिंग खेळल्या एकंदरीत 7 मॅच त्यानं खेळून काढल्या आणि 7 मॅच मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली। तब्बल 9 विकेट त्याच्या गोलंदाजीमध्ये आल्या। टीम आहे वारलीपाडा आणि खेळाडू आहे सूरज ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज। सूरज यायचंय। शंकर मालू गोरे ज्यांच्या शुभ हस्ते करा आता निश्चित आपण हे पारितोषिक सूरजला देणार आहोत। खरं आता जरूर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जाते वारलीपाडा टीमचा सूरज। अप्रतिम खेळ सूरजचा पाहायला मिळाला आणि शंकर काका गोरे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत सूरजला। तदनंतर उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत ज्यानं खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना 49 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या। ती टीम आहे मलंगड कोपऱ्याची वाडी आणि खेळाडू आहे किरण। तर किरण ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। भगवानशी ज्यांना मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण हे पारितोषिक देणार आहोत किरणला। अतिशय चांगला खेळ किरणचा आपल्याला पाहायला मिळाला आणि बघता बघता या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे किताब आपल्या मेहनतीच्या जोरावरती आपल्या नावावरती केलं। अतिशय चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला। त्याचबरोबर आता सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे आपण वळणार आहोत आणि तिथे सांघिक पारितोषिक देत असताना आपण पाहिले या स्पर्धेमध्ये तब्बल 6 पारितोषिक आहेत आणि ते 6वे पारितोषिक आपण देत आहोत बोरीचीवाडी संघाला। इथे मात्र या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलेलं आहे। बोरीचीवाडी टीम आपण यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल अनिल पाटील ज्यांना मी विनंती करतोय की चला आपल्या शुभ हस्ते बोरीचीवाडी टीमला 6व्या क्रमांकाचं बक्षीस वितरण सोहळा जो आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करून घ्यायचा आहे। एक स्वतः उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आज त्यांची स्वतःची क्रीडा स्पर्धा त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक बोरीचीवाडी टीमला आपण देत आहोत। त्याचबरोबर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे। अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला परंतु कुठेतरी फायनल फेरीमध्ये त्यांचे प्रयत्न कमी राहिले। अर्थात मलंगड कोपऱ्याची वाडी हा संघ ठरतोय 5व्या क्रमांकाचा मानकरी। या टीम अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला परंतु फायनलच्या सामन्यांमध्ये कुठेतरी त्यांचे प्रयत्न हे कमी राहिले आणि तिथे मात्र जरूर खऱ्या अर्थाने 5व्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं आणि हे पारितोषिक आपण देणार आहोत। आमचे मोहन शेंडे ज्यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत। टीम कोपऱ्याची वाडी टीमला अतिशय चांगला खेळ पाहिला परंतु बघता बघता शेवटच्या क्षणाला फायनल फेरीमध्ये थोडेसे प्रयत्न कमी राहिले म्हणून खऱ्या अर्थाने 5व्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं। त्याचबरोबर ज्यांचा खेळ अनेक स्पर्धांमध्ये आपण अनेक वेळा मोठ्या मोठ्या संघांना परास्त केलं, अनेक डे फॉर्मॅटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, अनेक नाईट फॉर्मॅटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला
परंतु या स्पर्धेमध्ये देखील त्यांना फायनल फेरीतून सुपर 3 मध्ये जाता आलं नाहीये. अर्थात मेस्करवाडी हा संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा दावेदार. अतिशय चांगला खेळ पाहायला अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतोय, आज देखील पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न हे कमी राहिले आणि बघता बघता चतुर्थ क्रमांकाचे दावेदार ते ठरलेले आहेत. त्याचबरोबर पंकज झुगरे ज्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. मेस्करवाडी टीम खऱ्या आता निश्चित अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची कामगिरी करत असते, परंतु या स्पर्धेमध्ये फायनल फेरीमध्ये संघ दाखल झाला, परंतु फायनल नंतर सुपर 3 मध्ये जाताना प्रयत्न कमी राहिले आणि बघता बघता चतुर्थ क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपण पाहतोय ओम साई वांगणी हा संघ ठरतोय तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार आणि पहिल्यांदा नाईटच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि बघता बघता पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ दाखल झाला. शेवटच्या क्षणाला का होईना नशिबाची साथ कमी पडली आणि तिथे मात्र त्यांना तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलेलं आहे. त्याचबरोबर हे पारितोषिक मधु पारधी ज्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला जे कुठेतरी आपण पाहिलं तर थोडेसे प्रयत्न कमी राहिले आणि अखेर त्यांना मात्र इथे तिसऱ्या क्रमांकावरती. परंतु पहा पहिल्यांदा नाईटची क्रीडा स्पर्धा खेळणं, पहिल्यांदा क्रीडा स्पर्धा खेळत असताना पहिल्याच प्रयत्नाला यश येणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांकावरती ज्यांना समाधान मानावं लागलं तो संघ बहनोली संघ या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार इथे बनला गेलाय या टीम. त्याचबरोबर बुधाजी पादरी ज्यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. या चला फायनल मध्ये मात्र थोडेसे प्रयत्न कमी राहिले. सुपर 3 मध्ये जाताना बाई मिळाली, बाकीच्यांना बाप्या मिळाला, परंतु तिथे फायनल ही कुठेतरी आपल्या प्रयत्नाच्या आबाक्याच्या बाहेर होती आणि तिथे हवा तसा धावफलक उभा झाला नाहीये. त्यामुळे द्वितीय क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं. त्याचबरोबर खरं आता निश्चित या स्पर्धेचा एक पारितोषिक आहे, ती म्हणजे स्पोर्ट्स सायकल अर्थात मॅन ऑफ द सिरीज. जी खेळत असताना ज्याच्या बॅटमधनं 4 चौकार, ज्याच्या बॅटमधनं 8 षटकार आणि त्यानं इनिंग खेळल्या 6, त्यामध्ये त्याचा स्वतःचा बेस्ट 36 आणि एकूण त्याच्या धावा बनल्या 78. ती टीम आहे बहनोली आणि खेळाडू आहे नरेश चिडे ठरलेत या स्पर्धेचे मालिकावीर. आम्हाला ज्यांच्या माध्यमातून 2 कूलर खऱ्या आता निश्चित आम्हाला पुरस्कृत केले सुरेशजी गोरे आणि निश्चित त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत नरेश चिडेला, ज्याचा खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधनं 4 चौकार, ज्याच्या बॅटमधनं 8 षटकार, ज्याचा एकंदरीत धावा झाल्या 78. तो ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. त्यानंतर चॅम्पियन, दूरचा प्रवास, थकलेला शरीर, रात्रभर खेळलेली झुंज, दिलेला डरकाळ्या आणि आलेलं यश आज खऱ्या अर्थाने यशापर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच वारलीपाडा संघ ठरतोय या पर्वाचा चॅम्पियन. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दूरवरचा प्रवास करून टीम इथपर्यंत उपस्थित झाली. दूरवरचा प्रवास करून येत असताना खऱ्या अर्थाने थकलेलं शरीर, त्यामध्ये आलेल्या प्रत्येक मॅचेस एकामागणे एक प्रत्येक मॅच खेळल्यानंतर इथे पहा संघ हरला नाहीये आणि बघता बघता खऱ्या अर्थाने झुंज देत राहिला. आणि ते म्हटलं जातं ना की ज्या वेळेस हिरा
खऱ्या अर्थाने कोळशाच्या खाणीतून काढला जातो तेव्हा त्याचा कलर देखील चमकदार नसतो, त्याला घासावं लागतं, त्याला पुसावं लागतं. तसं स्वतःला घासलं आणि घासून घासून या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय. अभिनंदन टीम वारलीपाडा. साहिल प्रतिष्ठान अर्थात आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपरोलीवाडी आयोजित या साहिल प्रतिष्ठानाचा या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय. सगळ्या बक्षीसपात्र संघाचं खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय. या स्पर्धेला ज्या पद्धतीने या वर्षी आपण भरपूर प्रेम दिलं त्याच पद्धतीनं आपण अजूनही पुढच्या पर्वामध्ये भरभरून प्रेम द्या, हीच आपल्याला सगळ्यांना विनंती असेल. आणि त्याचबरोबर आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर ज्यांनी आपल्याला हसवायचं काम केलं असे आपले हक्काचे खरं तर आपले वाघ सर यांचाही आपण इथे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं खरं तर हा छोटासा शुभ सन्मान करतोय. साहिल प्रतिष्ठान चषक ही रजडी क्रिकेटची स्पर्धा जर बघायला गेलं तर आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर आपल्या आवाजाच्या जोरावरती रंगवली असे आपले वाघ सर यांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र इथे या व्यासपीठावरती केला जाईल. थोडासा उशीर झाला पण नक्कीच सरांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे संपन्न होईल. आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी खरं तर आमच्या सरांचं या स्पर्धेवरती प्रेम राहो हे मात्र नक्कीच. आणि अशा पद्धतीनं हा खरं तर साहिल प्रतिष्ठान चषक भव्य दिव्य ही नाईटची शृंखला, ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा